नाशिकमध्ये बनावट नोटांचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलंय। लाखो रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। बनावट नोटांप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। त्र्यंबक रोडवरील बंगल्यात बनावट नोटांचा हा छापखाना आढळून आलाय। चलनी नोटा एका विशिष्ट केमिकलमध्ये बुडवून त्या नोटांची शाई कागदावर वटवून बनावट नोटा तयार केल्या जात होत्या। 10 लाख रुपयांच्या चलनी नोटांच्या बदल्यात 30 लाख रुपयांच्या बनावट नोटा देताना पोलिसांनी कारवाई केली आहे। या प्रकरणी अमरेश्वर तेलंगणा, दासरी तेलंगणा, गोकुळ दाते, हिरामण दाते आणि मच्छिंद्र घंदाट या 5 आरोपींना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे। तर बनावट नोटांप्रकरणाचं हे रॅकेट नाशिकमध्ये उद्ध्वस्त झालेलं आहे। लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। बनावट नोटा प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। नाशिक त्र्यंबक रोडवर ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। बनावट नोटांचं हे रॅकेट नाशिकमध्ये पोलिसांनी उधळून लावलेलं आहे। या कारवाईत लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त केलेल्या आहेत, तर 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? कृपा, एक मोठी कारवाई जी आहे ते नाशिकच्या ग्रामीण पोलिसांचं आपल्याला एकूणच म्हणावं लागेल। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर भागात असलेल्या तळेगावमध्ये हा बनावट कारखाना म्हणजे नोटांचा जो कारखाना आहे तो एकूणच उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या कारवाईमध्ये 5 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। खरं तर 10 लाख रुपयांच्या जे एकूणच असली नोटांच्या बदल्यामध्ये 30 लाख रुपयांचा बनावट नोटा हे देण्याचं जे काम आहे ते या कारखान्यामध्ये एकूणच सुरू होतं अशा पद्धतीचं प्राथमिक माहिती आहे आणि या सगळ्या संदर्भात अशा पद्धतीचे बनावट नोटा या कारखान्यामध्ये छापले जात आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर या कारखान्यावरती जे आहे ते छापा टाकून हा संपूर्ण कारखाना एकूणच आता उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या कारखान्यामध्ये 5 लोकांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेला आहे। हा नेमका कारखाना जो आहे तो किती दिवसापासून सुरू होता आणि आतापर्यंत किती बनावट नोटा या कारखान्यामध्ये छापण्यात आलेल्या आहेत आणि ते कुठे कुठे एकूणच चलनामध्ये त्या संदर्भात आता अधिकची जी एकूणच चौकशी आहे ते पोलीस करताना आपल्याला बघायला मिळतात। अगदीच किरण, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।